चैत्र शुक्ल नवमीचा दिवस शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्या नगरीत सर्वजण उत्सुक होते आनंद साजरा करण्यासाठी. शुभवार्तेची आतुरतेने वाट पाहत होते. सूर्य डोक्यावर आला. 12:05 वाजता संपूर्ण अयोध्येत आनंदाची लाट उसळली. आकाशातून पुष्पवृष्टी होत होती. भगवान विष्णूंनी राम अवतारात भूतलावर पाऊल ठेवले. पिता दशरथ आणि माता कौशल्या यांचा आनंद सुद्धा ओसंडून वाहत होता. असाच आनंद, असाच सोहळा याच दिवशी मात्र 2025 मध्ये साजरा होत होता. रामानंदाचार्य दक्षिण पीठ असलेल्या नाणीस्थाम येथे साक्षात परमपूज्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य आणि पवित्र उपस्थितीमध्ये हा मंगलमय जन्मोत्सव सोहळा साकार होत होता. तेही परमेश्वरी स्वरूप गुरुमातांसोबत. सुंदर गडावर वसलेल्या प्रभू श्री राम मंदिर येथील परिसर सुंदर, ताजा आणि सुगंधित फुलांनी सजला होता. मंदिर देखील नखशिखांत सजले होते. झेंडूच्या फुलांच्या सुवासिक वासाने संपूर्ण परिसर दरवळत होता. त्यात धूप कापुराचा सुवास वातावरणात अजून पवित्र भर घालत होता. त्यात ते सुश्राव्य सनईचे सूर उपस्थित प्रत्येकाला मनोमन अयोध्येचा प्रवास घडवून आणत होते. दुपारचे 12 वाजले आणि मंदिरामध्ये आपल्या स्वस्वरूप संप्रदायाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी सपत्नीक प्रभू श्री राम, माता सीता आणि भगवान लक्ष्मण यांचे विधिवत पूजन केले. गाभाऱ्याच्या बाहेर परमात्मा स्वरूप परमपूज्य स्वामीजी विराजमान होते. बाजूलाच फुलांनी आच्छादलेला सुंदर पाळणा सज्ज होता. काहीच क्षणात परमपूज्य गुरुमाता आणि परमपूज्य वहिनीश्री यांनी राम लल्लाला घेऊन गाभाऱ्यातून बाहेर आले. मग शास्त्रोक्त पद्धतीने त्यांना पाळण्यात घालण्याचा विधी सुरू झाला. शांत झाला निजली अयोध्या नगरी बाळा निज रघुनाथ बाळा घनश्यामा निज निज रे श्रीरामा निज निज रे श्रीरामा.
दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे चंद्रसूर्य समान विद्यमान रूप हर्षिणी बाळाची दृष्ट काढा टाकून जो बाळा चोरी बाळाची दृष्ट काढा टाकून जो बाळा जो जो रे जो बाळाची दृष्ट काढा टाकून जो बाळा जो जो रे जो वर्षासाठी डोळ्यांचे पारणे फेटावे असे दृश्य समोर होते. एकीकडे राम जन्मोत्सव सुरू होता तर एकीकडे राम स्वरूप परमपूज्य स्वामीजी हा सोहळा अगदी कौतुकाने निहाळत होते. तर सर्व भाविक टक लावून आपल्या रामाला पाहत होते. जन्मोत्सव झाला, पाळणा देखील झाला. सर्वजण अगदी तल्लीन होऊन हा आनंदोत्सव अनुभवत होते. खरं तर या वारी उत्सवाला सुरुवात झाली ती अशी: 6 एप्रिल 2025 म्हणजेच चैत्र शुक्ल नवमीची पहाट उजाळली ती काकड आरतीच्या मंजूळ स्वरांनी, कर्णमधुर अभंगांनी. आरंभी वंदेना अयोध्येचा राजा, आरंभी वंदेना अयोध्येचा राजा. भक्तांची आकाजा, भक्तांची आकाजा पावत असे. आरंभी वंदेना अयोध्येचा राजा. श्रीराम मंदिराजवळ तर भाविकांची इतकी लगबग सुरू होती. कोणी परिसर सजावट करत होते तर कोणी पूजेची तयारी, कोणी परमपूज्य स्वामीजींच्या आसन व्यवस्थेत व्यस्त होते तर कोणी राम लल्लांचा पाळणा सजवण्यात. लगीनघाईत सुरू होती म्हणा ना. आदल्या दिवशीच मुख्य मंदिरातून वाजत गाजत सर्व देवतांना या उत्सवाची आमंत्रणे गेली. लागलीच संत शिरोमणी गजानन महाराज, श्री वरद चिंतामणी असे सर्व देव मुख्य मंदिरात पोहोचले देखील. आतुरता होती ती श्रीराम जन्मोत्सवाची, जो दुपारी 12च्या सुमारास सुरू झाला आणि 1 वाजता संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसाद घेऊन सर्व भाविक तृप्त झाले. चैत्रातील रणरणत ऊन सरलं. आता ओढ लागली होती सोहळ्याच्या उत्तरार्धाला. जय 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 नरेंद्र देवा, जय नरेंद्र देवा,
सायंकाळी 6 पासूनच उपस्थित इतर साधू संतांची प्रवचने पार पडली. यानंतर परमपूज्य कानिफनाथ महाराजांच्या अमृतवाणीमध्ये प्रवचनाची सुरुवात झाली, तीही एका सुंदर भजनाने. जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया, सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है, मैं जब से शरण तेरी आया मेरे राम. भगवान हमारे हृदय में है, हृदय में निरीक्षण हो रहा है कि हमारे मन में क्या विचार आया, हम किस भाव से कार्य को कर रहे हैं. हम काय के लिए गवाह तैयार कर रहे हैं कि मैंने सही किया या गलत किया, उसके लिए 4 आदमी खड़े करो, यहाँ पे 5 आदमी खड़े. किस गवाह की जरूरत है? वो देख रहा है. और 4 लोग आपको आपके जीवन में कुछ नहीं देने वाले हैं, ना 5 लोग देने वाले. देने वाला राम अंदर ही बैठा है, भीतर ही बैठा है. उसकी इच्छा होगी तो ही द्वार खुलेगा, वरना हजारों की भीड़ इकट्ठा करो कुछ भी नहीं मिलेगा. गवाह तैयार करने की जरूरत नहीं. ये सात्विक व्यक्ति का लक्षण होना चाहिए. ये गवाह भी हुआ छोड़ दो, इस झंझट में मत पड़ो, कुछ नहीं होने वाला. वो सिर्फ गुमराह है. आपको मन को लगेगा हाँ मेरे साथ 4 लोग हैं, मेरे साथ 10 लोग हैं, मेरे साथ 2 लोग हैं, इन्होंने सही बोला, देखा आपने, मैं ही सही था. ये गवाह मत करो. 80 साल उस शबरी को देखने के लिए कोई नहीं था कि वो राम की भक्ति कर रही है. नहीं, वो भक्ति ने भगवान के हृदय को खींच लिया और रास्ता बदलने के लिए मजबूर किया. वो अकेली काफी है. 80 साल लगे. हम सिर्फ चाहते हैं कि मेरा जीवन अच्छा होना चाहिए, मेरे जीवन में ऐसा होना चाहिए, मेरा जीवन वैसा होना चाहिए, मैं बड़ा होना चाहिए. अरे बड़े होने के लिए जो गुण चाहिए, बड़े होने के लिए जो सात्विकता चाहिए, बड़े होने के लिए बैंक का बैलेंस नहीं चाहिए, अंतकरण में जो पॉजिटिव ऊर्जा है उसका बैलेंस चाहिए, वो सात्विकता चाहिए. उसका बैलेंस कितने पास है आपके? कुछ नहीं. जो चाहिए वो है ही नहीं, तो बड़े कैसे हो जाएंगे, अच्छे कैसे बनेंगे, जीवन का उद्धार कैसे होगा? और इसीलिए राम का नाम हमें जीवन में रास्ते पे लाता है, वही मुक्ति देता है. हम होते तो हमारे जमीन का 10 गुंठे जगह है, उसमें से आधा गुंठा हमारे भाई ने ले लिया है, तो उसके लिए हम कोर्ट में जाएंगे, हम झगड़े करेंगे आधा गुंठे के लिए भी. जीवन के 10 साल गवा देंगे कि इसको मेरे को कैसे मिल जाएगी. यही तो अज्ञान है जीवन का. जो जो आपका है, जो जो अपना है, वो हमारे पास आने वाला है. बस ज्यादा खिंचावट मत करो, मेरा है मेरा है. आपका है तो आएगा नहीं, लेकिन मैं मांगू ही नहीं तो कैसे समझ में आए? अरे आपका है तो वो आके बोलेगा अब आप ही संभालो, अब मेरे से होता नहीं है, आएगा. लेकिन इतनी समझ बढ़ने के लिए साधना करनी चाहिए. ये समझ, ये धैर्य भी चाहिए. समझ आके सिर्फ नहीं, उसके लिए धैर्य भी, निर्णय लेने पड़ते हैं, वो निर्णयों के ऊपर ठाम रहना पड़ता है. वो जो सहनशीलता, वो जो समझ है, वो धैर्य है, वो साधना से बढ़ता है. इसीलिए साधना होनी चाहिए. हम सिर्फ साधना इसी के लिए करेंगे, मुझे क्या मिलेगा, मुझे क्या मिलेगा. अरे जो मिला है वही नहीं संभाल पा रहे, और लेके क्या करेंगे? किसके पीछे लगे हो? कब जीवन समझ में आएगा? कितनी गीता पढ़ ली, कितने रामायण पढ़ ले, कितने रोज रोज आध्यात्मिक स्कूल में सुनते हैं, लेकिन मन जो है वो ऐसे एकदम पत्थर की तरह है. उसके ऊपर कितना घिसाई करो, उगा नाही. ही सुंदर प्रवचनांची मालिका संपूच नये असे वाटत होते, कारण प्रभू श्रीरामांच्या प्रमुख गुणवैशिष्ट्यांचे छान सुश्राव्य असे विवरण सुरू होते. पुढे वारी उत्सवाचा शिखर बिंदू म्हणजेच आपल्या लाडक्या परमपूज्य स्वामीजींचे प्रवचन
सर्वजण अगदी उत्सुकतेने त्यांची वाट पाहत होते. कारण त्या भगवंतानं मला पाठवलंय हिंदू धर्माला संघटित करण्यासाठी, हिंदू धर्मामध्ये जागृती आणण्यासाठी, हिंदू धर्मामध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी. आणि म्हणून मी प्रयागच्या कुंभामध्ये सांगितलं, हिंदू सनातन है, सनातन सात्विक है, पर कायर नाही. जो आमच्यावर जुलूम करेल आम्ही मुकाट्याने सहन नाही करणार, आम्ही गप्प नाही राहणार. आणि ज्यावेळी हिंदू संघटित होतो त्याचा परिणाम काय होतो बघा. देवाची रचना कशी आहे. काल रात्री उशिरा भारताच्या राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींनी वक्फ बोर्डाच्या बिलावर सही केली आणि कायद्यामध्ये रूपांतर झालं. हा मुद्दा मी कुंभमेळ्यामध्ये प्रयागमध्ये उचलला होता सुरुवातीला एकदम, की ह्या भारत देश हा निधर्मवादी देश आहे आणि इथे काय लूट चाललेली आहे वक्फ के नाम पर, अशा प्रकारचा माझा तो संदेश होता. जागृती झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे आम्हाला अत्यंत आनंद हा वाटतो की या वक्फ बोर्डाचा जे नवीन कायदा आलेला आहे, ह्या कायद्यामध्ये सर्वसामान्य मुसलमानांना न्याय मिळाला. महिलांना, मुस्लिम महिलांना या कायद्यामध्ये स्थान मिळालं. या कायद्यामुळे त्या वक्फ बोर्डावर अग्रहक्कानं घेण्याचं बंधन आलं. मला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आणि अमित शहांचं, त्याचबरोबर BJP आणि त्यांचे सहयोगी जे पक्ष आहेत त्यांचं अभिनंदन करायचं आहे. यासाठी करायचं आहे अभिनंदन की ते झुकले नाहीत वोट बँकेसाठी. आम्हाला मतं नाही मिळाली तरी काय हरकत नाही, परंतु जो कायदा होणार तो देशाच्या हिताचाच होणार. अयोध्या नरेश राजा दशरथाचा मुलगा प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिवस संपन्न केला सकाळपासून, आपण आताही करतोय. परंतु आपल्याला त्या प्रसंगातून काय शिकायचं आहे की त्या रामामध्ये एक राम होता, तो शोधण्यासाठी आपल्याला भगवंताने मनुष्य जन्म दिलाय. जन्मा आई आलिया एक काही करावे सार्थक, ऐसे न करता निरर्थक, जन्मभूमी पार होईल, असं समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. दाडे धरुणी पृथ्वी नेता वरा हरूप होसी, अशा प्रकारे अंश अवतार घेऊन मासा झाला देव, कासव झाला, वराह झाला, वामन झाला, रूप घेऊन झालं. असे अनेक देवाने काय केलेत, अवतार घेतलेले आहेत. अंशात्मक अवतार, नंतर आवेश अवतार, नरसिंह. भक्त प्रल्हाद छळतोस का, बघतो मी, असं अनेक वेळेला देव काय करतो, आज सुद्धा येतो असा कधी कधी आवेश अवतार घेऊन. ते संगत फार महत्वाची आहे. तुम्ही सात्विक माणसाच्या संगतीत राहिलात तर तुम्ही सात्विक होणारच. निलया पर्वतावर चंदनाची झाडं असतात. त्या चंदनाच्या झाडामध्ये कधी कधी कडुनिंब पण रुजून येतो. वैशिष्ट्य असं की त्या चंदनाचा वास त्या कडुनिंबाच्या झाडातून पण येतो. सहवासाचा परिणाम. म्हणून जे जे माझ्याबरोबर बिघडलेले आहेत त्यांनी मनाला विचारा, काय वाईट झाले तुमचं. झालं असेल तर चांगलंच झालं असेल आणि चांगलंच होणार हे लक्षात घ्या. तेव्हा हा राजा दशरथाचा राम आज चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता या पृथ्वी तलावर तुमचा माझा सर्वांचा उद्धार करण्यासाठी जन्म घेतो. म्हणून ही रामनवमी आहे. आणि देव कधी मृत्यू पावत नाही, जन्मही घेत नाही. कारण अयोध्येच्या रामामध्ये जो राम होता तो पूर्वीही होता, आताही आहे आणि यापुढेही राहणार आहे. परंतु
आपण जे सगुण रूप धारण केलं, देव संत रूपी झाला, तो भगवंत, तो राम मनुष्य रूपात आला. अयोध्यापती नरेश राजा दशरथाचा प्रथम पुत्र झाला. माई सीतामाईचा पती झाला. लक्ष्मणाचा मोठा भाऊ झाला. भरत शत्रुघ्नाचा मोठा भाऊ झाला. हनुमंतरायांचा स्वामी झाला. तुमचा आमचा मोक्षदाता झाला. असा हा जो राम आहे, हा राम आज रामनवमीच्या दिवशी प्रकट झाला असंच म्हणूया. देव असून जर दुःख झेललं तर आपलं काय. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि त्याने एक आदर्श प्रस्थापित केला. तुम्हाला आदर्श दाखवला की बघा, मी माणूस आहे, मला मनुष्य जन्म मिळाला, मी स्वतः देव आहे. माझ्या पायाच्या उद्धारानं अहिल्याचा म्हणजे दगडाची अहिल्या झाली. माझ्या पदस्पर्शानं शबरी वैकुंठाला गेली. अशा अनेक गोष्टी ज्यांच्या सामर्थ्यानं झाल्या. अशा देवाला सुद्धा अनेक त्रास, अनेक यातना भोगाव्या लागला. आणि याच्यातून त्यांनी काय सांगितलं, माझ्याकडे बघून शिक, की मनुष्य जन्म जो आहे, या मनुष्य जन्मामध्ये सुख दुःख येणार. जन्म मरणाचे फेरे चुकती न ये मानवा, राजा असो की रंक यम सोडीना त्याला. आहे ना अभंग माझा. त्यामुळे आपण सगळ्यांनी इथे शिवाच्या डोंगरावर बसल्याने लक्षात घ्यायचं, भगवान प्रभू रामचंद्र आदर्श राजा होते, आदर्श पती होते, आदर्श भाऊ होते, सगळं आदर्श होते. आणि प्रसंगामध्ये दुःखामध्ये सुद्धा त्याने आपला आदर्श सोडला नाही. मग आपण का सोडायचा? आपण रामाचे वंशज जर आहोत तर आपण का सोडायचा? काही लोक म्हणते आम्ही कशी काय रामाचे वंशज? तुमचे गुरु कोण? जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे छावे म्हणता, म्हणजे मुलं म्हणता. बाप जर राम असेल तर त्याची पोरं कोण होणार? श्रीरामांच्या विविध पैलूंचे दर्शन गुरुमाऊलींनी आपल्या लेकरांना घडवले. साक्षात परब्रह्मच आपल्या वाणीने आपल्या विविध अवतार कार्यातून काय संदेश दिला याचे विस्तृत स्वरूपात विवेचन करून सांगत होते. वेळ कसा जात होता कळलेच नाही. निरोपाची वेळ सुद्धा येऊन ठेपली. सांगता आरती झाली आणि सर्वजण वळले राम मंदिराकडे गाऱ्हाणे घालण्यासाठी. दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी. महागुरुर् विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री विनायकाय संगाच परिवाराय नमः. संदेशोमी गजानन स्वामी महाराजाय नमः. आतिरो रामानंदाचार्य दिव्य चरणारविंदाभ्याम नमः. प्रभु रामचंद्र आणि सारे भक्त सर्व भावाला समर्पित आपल्या चरणी नमस्कार आहोत. होय महाराजा, आपल्या कृपाशीर्वादाने आमची सारी दुःख दूर करा. होय महाराजा, दारिद्र्य दूर करा. होय महाराजा, आमचं अज्ञान दूर करा. होय महाराजा, आम्हाला सुख द्या. होय महाराजा, समृद्धी द्या. होय महाराजा, धन द्या. होय महाराजा, यश द्या. होय महाराजा, सत्कीर्ती द्या. सकल विश्वाच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आली. यानंतर सर्वांना शुभ आशीर्वाद देत आईच्या प्रेमाने गुरुमाऊलींनी सर्वांना सांभाळून जा म्हणत निरोप दिला. भाविकही ग्रीष्माची ही दाहक उष्णता शमून पुन्हा एकदा गुरुकृपेचा पाऊस बरसेल आणि गुरुपौर्णिमेच्या योगाने पुन्हा आपल्या गुरुमाऊलींची भेट होईल या ओढीने स्वगृही परतले.